लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली असून त्यांना वाटत होतं की मेचा हप्ता आज येणार की उद्या येणार, त्या प्रतीक्षेत होत्या. मात्र आता मेच्या हप्त्याची तयारी सरकारकडून पूर्ण झालेली आहे. पूर्ण तयारी आता जी आहे ती वाटपाची सरकारने तयार केलेली असून 19 जिल्हे व 5 बँकेत कोणत्या क्षणी पैसे येतील, कोणते 19 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे सर्वात आधी येणार आहेत, त्या जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. तुम्हाला जिल्ह्यांची नावे वाचून दाखवणार आहे, कोणत्या 5 बँक आहेत त्यांची नावे देखील सांगणार आहे. त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहायला मिळेल, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येईल. तसेच आता हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मेचा हप्ता सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते देखील सांगणार आहे. कारण की मेचा हप्ता जर तुम्हाला आता पाहिजे असेल तर एक काम करा म्हणून सरकारने अर्जंट सूचना दिलेल्या आहेत. त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी रोज पाहायला मिळत नाहीये. तर सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल आपण ते पाहूयात. तर चला पाहूयात आता सविस्तर बातमी. तर लक्ष देऊन बघा, एकनाथ शिंदे साहेब यांनी केला सर्वात मोठा निर्णय जारी. होय, आता इकडे बघू शकता शिंदे साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आता लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे. मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा ही लाडक्या बहिणींची आता संपलेली आहे. आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी मे महिन्याचा हप्ता आता लवकर बँक खात्यात येत आहे. यामध्ये सरकारने दिलेल्या माहितीनुसार 19 जिल्हे व 5 बँके या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 19 जिल्हे व 5 बँकेत तातडीचे आदेश सरकारकडून मिळालेले आहेत. वरती बघू शकता. त्यानंतर आता हे काम करून घ्या, जास्त रक्कम तुम्हाला मिळेल. पहिला टप्पा आता 3 याद्या प्रसिद्ध जाहीर झालेल्या आहेत. म्हणजे पहिला टप्पा जाहीर झालेला असून 3 याद्या आता सरकारने प्रसिद्ध केलेल्या आहेत. 3 याद्यामध्ये जिल्ह्यांची नावे व कोणत्या बँकेत सरकार आता पैसे सोडत आहे त्या बँकांची नावे आलेली आहेत. तर कोणत्या जिल्ह्यात आता पैसे व सर्वात आधी हप्ता येत आहे ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. तसेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार पैसे येतात, हे पैसे तुम्हाला काढून घेण्याची विनंती केलेली आहे. होय, तुम्हाला जर मेसेज आला मे महिन्याची जी काही रक्कम असेल ते पैसे येताच तुम्हाला काय करायचं आहे तर सर्वात आधी पैसे काढून घ्यायचे आहेत. पैसे येताच तुम्ही जर काढून घेतले तर तुम्हाला जे आहे ते चांगला दिलासा मिळेल. कारण लगेच त्या पाठोपाठ गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे आतापर्यंत मिळत नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे. मात्र त्यासाठी एक काम करा म्हणून सरकारने सांगितलं आहे. ते छोटंसं काम आहे, घर बसल्या होऊन जातं. ते काम पूर्ण केलं तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 3000 रुपये, कारण 1500 तर मिळणार, काहींना 3000 रुपये व काहींना लगेच त्यासोबत 830 रुपये हे 100% मिळणार आहेत. सर्व बहिणींना सरकार देणार आहे. त्यामुळे 2 मिनिटं व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत बघा. 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता 3000 रुपये मेचा हप्ता मिळणार आहे. होय, थेट 3000 रुपये. तसेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे येणार आहेत व ते पहिल्या टप्प्यात आता त्यांना जे आहे ते सरकारने आता जाहीर देखील केलेलं आहे. त्यांचं नाव सरकारने जाहीर यादीमध्ये केलेलं आहे. आता फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचं देखील नाव पहिल्या टप्प्याच्या यादीत येईल व तुम्हाला सर्वात जास्त रक्कम मिळेल. तर पुढे बघू शकता. आता 19 जिल्हे कोणते आहेत ते देखील सांगतो. 19 जिल्ह्यात हे पैसे वाटप केले जाणार असून मे हप्ता आता आज की उद्या येईल असा प्रश्न लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना होता. मात्र आता तो प्रश्न जे आहे ते उपस्थित होता, त्याचं उत्तर मिळालेलं आहे. मात्र अखेर मे महिन्याच्या हप्त्याचा मुहूर्त आता लागलेला असून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता कोणत्या वेळेला हप्ता कोणत्या जिल्ह्यात येत आहे व कोणाला जास्त रक्कम सरकार देणार आहे, कारण आता मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. आता इथे काय माहिती आलेली आहे तर सरकार काहींना जास्त रक्कम देणार आहे. तर देणार तर कोणाला देणार या ठिकाणी आलेला आहे. व जास्त रक्कम मे महिन्याची 1500 मिळवण्याऐवजी तुम्हाला 3000 रुपये मिळवायचे असतील तर त्यासाठी काय करायचं, काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलं आहे का, एकनाथ शिंदे साहेबांनी काय माहिती दिली ते तुम्हाला सांगतो. जेणेकरून तुम्हाला 1500 नाही तर 3000 रुपये हे मे महिन्यात आता तुम्हाला मिळून जातील. सर्वात जास्त रक्कम मिळेल. फक्त व्हिडिओ बघत चला. तसेच आता रक्कम सरकार देणार आहे, कारण मोठा निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे. यामध्ये आता 3 टप्प्यात वाटप केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांचं नाव येईल त्यांना 3000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात नाव आलं तर 1500 रुपये कमी रक्कम मिळेल व तिसऱ्या टप्प्यात नाव ज्यांचं येईल त्यांना फक्त 500 रुपये हप्ता मिळणार आहे. तर बघू शकता. आता पहिल्या टप्प्यात नाव आणण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून 3000 रुपये मिळतील. अन्यथा जर चुकून जरी सरकारने तुमचं नाव दुसऱ्या व तिसऱ्या यादीत घेतलं तर मग तुम्हाला खूपच कमी रक्कम व एकदम उशिरा हप्ता मिळेल. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातील यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे. व्हिडिओ बघत चला. कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला त्यांचं नाव आता पहिल्या टप्प्यातील यादीत आलेलं आहे. तर पुढे बघू शकता. या ठिकाणी
अजितदादांचा थोड्या वेळापूर्वी निर्णय झालेला आहे। 19 जिल्हे आता सांगितलेले आहेत। तर 19 जिल्हे आपण नावे पाहूयात। 5 बँकांची नावे आलेली आहेत। तर आता पैसे मिळणार आहेत। पैसे तर मिळणार। एप्रिलचा हप्त्याला उशीर झाल्यामुळे जे आहे ती एप्रिलचा हप्ता जो उशिरा मिळाला होता त्यामुळे बहिणी नाराज होत्या। तीच नाराजी दूर होणार असून आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की एवढी मदत सरकार तुम्हाला देत आहे, कारण खूपच जास्त रक्कम आता सरकार तुम्हाला देणार आहे। एप्रिलच्या हप्त्यामुळे सर्व बहिणी नाराज झालेल्या होत्या। ती नाराजी दूर करण्यासाठी आता सरकारने मोठं पाऊल उचललेलं असून सर्वच बहिणींना आश्चर्य वाटेल एवढी रक्कम आता 100% बँक खात्यात येणार आहे। व तुमच्यासाठी खुशखबर म्हणजे यामध्ये रक्कम ही 2000 नाही, 3000 रुपये नाही तर 10,000 रुपयांच्या पुढे रक्कम ही सर्व बहिणींना आता घेता येणार आहे। होय, सर्व बहिणींना घेता येणार आहे। ही बातमी झी24 तासनं दिलेली आहे। स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार देखील म्हटलेले आहेत। ही खुशखबर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे। आता त्यांनी काय सांगितलंय त्यांचं भाषण पुढे दाखवतो, कारण सर्वात जास्त रक्कम आता मिळवायची असेल तर व्हिडिओ बघत चला। त्यांनी एक महत्त्वाची माहिती आपल्याकडे पाठवली आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे आपण जिल्ह्यांची नावे पाहू। तर आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे। तर इकडे बघू शकता आता जिल्हे या ठिकाणी सरकारने जाहीर केलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आता या ठिकाणी माहिती आलेली आहे। तर चला आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगतो। आता यामध्ये जर विचार केला तर राज्य सरकारचा निर्णय झालेला असून या ठिकाणी जिल्ह्यांचा मॅप प्रसिद्ध झालेला आहे। आता आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता यामध्ये आता काही विभागातील जिल्हे सरकार सिलेक्ट करणार आहे। इथे तुम्हाला जिल्ह्याचा नकाशा दिसेल। इकडे आपल्याला विभाग पाहायला मिळत आहेत। नागपूर विभाग आहे, तसेच इकडे अमरावती विभाग या नकाशामध्ये आहे, तसेच छत्रपती संभाजीनगर लातूर विभाग आहे, तसेच नाशिक विभाग आहे, तसेच पुणे विभाग देखील पाहायला मिळत आहे, तसेच इकडे मुंबईच्या भागाचा कोकण किनारपट्टीचा भाग पाहायला मिळत आहे। यातील जिल्हे आता 19 जिल्हे सरकारने जाहीर केलेले आहेत। आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो यामध्ये कोणते जिल्हे आहेत। तर यामध्ये जर विचार केला तर विदर्भातील 3 जिल्हे घेतलेत, अमरावती विभागातील या ठिकाणी 4 जिल्हे आहेत, मराठवाडा विभागातील या ठिकाणी 6 जिल्हे आहेत, उत्तर महाराष्ट्रातील जे आहे ते 3 जिल्हे, कोकण किनारपट्टीतील 3 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्हे, अशा प्रकारे हे जिल्हे सरकारने आता जाहीर केलेले आहेत। या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहेत। आता कोणत्या भागात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहे ते तुम्हाला सांगतो। यामध्ये आता जिल्ह्याची नावे आहे। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत ते तुम्हाला आता सांगणार आहे। तर चला बघूयात आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे। तर यामध्ये जर विचार केला तर आता आलेल्या माहितीनुसार पहिला जिल्हा तो म्हणजे सांगली आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येणार ते पाहायला मिळेल। 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ बघा, कारण पहिल्या यादीत तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगणार आहे, जेणेकरून जास्त रक्कम मिळेल। तर चला आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात। तर आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केलेला आहे। यामध्ये जिल्ह्यांची नावे सरकारने प्रसिद्ध केलेली आहेत। पहिला जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर सांगली जिल्ह्यात आता चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून येत आहे। सांगली जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये वाटप हे केले जाणार आहे। यामध्ये ही चांगली रक्कम सरकार थेट तुमच्या बँक खात्यात आता पोहोच करणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता काहींना 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून हे वर्ग केले जाणार आहेत। 3000 रुपयांची ही रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ही वर्ग केली जाणार आहे। तर इकडे बघू शकता पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये, दुसऱ्या यादीत जर तुमचं नाव आलं तर 1500 रुपये मिळतील। मात्र पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो। आता हे सांगली जिल्ह्यात थेट वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहे। लाडक्या बहिणींनो काळजी नसावी। आता पुढचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी एप्रिल महिन्याचे पैसे आले, आता मे महिन्याचे पैसे येणार आहेत, ते जिल्हा देखील आपण पाहूया। तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार तर पुढचा जिल्हा आहे नाशिक। आता नाशिक जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात रक्कम सरकार देत आहे। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण आता याच नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चांगली रक्कम ही वाटप होत आहे। आता कोणत्याही क्षणी 3000 रुपयांचा मेसेज येईल, त्यानंतर लगेचच काहींना 1500 रुपये मिळतील, अशी टोटल रक्कम ही आता वाटप सुरू होणार आहे। यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्वचे सर्व लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। आता डीबीटीच्या माध्यमातून लगेच 830 रुपये गॅस सिलेंडरची रक्कम देखील वाटप होणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, कोणत्याही क्षणी हे पैशाचे मेसेज तुम्हाला येतील। हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केले जातील। आता तुमचा देखील जिल्हा पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून कोणत्या 5 बँकेत पैसे येणार आहेत त्या बँकांची नावे देखील सांगणार आहे। आता एकंदरीत विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर यामध्ये आता पुढील जिल्हे आलेले आहेत। आता यामध्ये 16 जिल्हे अजून आपण पाहणार आहोत। कोणत्याही क्षणी याही ठिकाणी आता पैसे वाटप हे केले जाणार आहे।
तर यामध्ये आता पुढील जिल्हा सरकारने पाठवलेले आहेत. तर इकडे बघू शकता आता पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे. ही लिस्ट देखील तुम्हाला दाखवणार आहे. मात्र त्यापूर्वी सरकारने आता 2 मिनिटांपूर्वी महत्त्वाची सूचना दिलेली आहे. हे बघा, गॅस सिलेंडर रेडी ठेवलेले आहेत. हे गॅस सिलेंडर आता लाडक्या बहिणींना वाटप केले जाणार आहेत. मात्र आता सरकारला हे सर्व बहिणींपर्यंत गॅस सिलेंडर हे पोहोचवता येणार नाही. तिकडे तुम्हाला गॅस सिलेंडर दिसत असतील, बघू शकता. अशा प्रकारचे मोठमोठे सठे आता रेडी करून ठेवलेले आहेत. मात्र हे आता गॅस सिलेंडर सर्वांच्या घरोघरी तर पोहोचवता येणार नाहीत. मात्र सरकारने यावरती आता एक उपाय काढलेला आहे. या गॅस सिलेंडर ऐवजी तुम्हाला आता सरकार जे आहे ती पैसे पाठवत आहे. पैसे पाठवणार आहे 830 रुपये. हे गॅस सिलेंडरची रक्कम ही तुमच्या बँक खात्यात सरकारकडून आता वर्ग केली जाणार आहे. लक्ष देऊन बघा, ही तुम्हाला देखील मिळणार आहे. तुम्ही जर व्हिडिओ कट केला तर थोड्यामुळे तुम्हाला 830 रुपये मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. कारण आता ही अट रद्द सर्व केलेली आहे. सर्व बहिणींना हे पैसे सरकार देणार आहे. गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे भेटणार आहेत. आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळण्याचं कारण म्हणजे आता सरकारने काय केलेलं आहे, मागच्या काही दिवसापूर्वी अन्नपूर्णा योजना ही लाडक्या बहिणीसाठी जाहीर केली. लाडकी बहीण योजनेच्या थोडा आधी ही लाडकी बहीण योजनेच्या योजनेसोबतच केली म्हटलं तरी काय हरकत नाही. आता त्या योजनेसोबत अन्नपूर्णा योजनेचे, लाडकी बहीण योजनेचे सर्व काही पैसे सरकार देत आहे. हे दोन्ही योजनेचे पैसे येत आहेत. तर आता 830 रुपये देखील एक गॅस सिलेंडरचे तुम्हाला फिक्स सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे. त्यामुळे चांगला दिलासा मिळतोय. तर चला आता लाडकी बहीण योजनेचा मेच हप्ता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे ते पण सांगणारच आहे. मात्र आता गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं छोटंसं काम करायचं आहे ते पण सांगतो. ते छोटंसं काम केलं तर तुम्हाला मे महिन्याची देखील रक्कम सर्वात आधी मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे सर्वात आधी तुम्हाला 100% मिळून जातील. तर चला ते काम आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता आता सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आसपासच्या शहरी भागात जायचं आहे. त्यांना विचारायचं आहे की गॅस सिलेंडरच्या पात्रतेसाठी काय लागतं. तेवढं जर त्यांनी सांगितलं तर तुम्हाला फक्त आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. हे पहिलं काम तर झालं. आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर दुसरं काम म्हणजे जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती आहे तो महिलेच्या नावावरती करायचा आहे. हे पण काम झालं. त्यानंतर पुन्हा पात्रतेसाठी जे काय कागदपत्र लागतात ते तुम्हाला जे आहे ते त्या सेवा केंद्राच्या माणसाजवळ द्यायचे आहेत. ते तुमचं पूर्ण काम करून देईल. तुमच्याकडून 50-60 रुपये घेईल व त्यामध्ये तुमचं काम पूर्ण होईल व तुम्हाला 830 रुपये एकदा नव्हे तर 3 वेळेस सरकार देणार आहे. वर्षातून 3 वेळेस 830 रुपयांचे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून येणार आहेत. आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला, अजून तुमचा मोठा फायदा होणार आहे. सरकारने एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर इकडे बघू शकता, आलेल्या माहितीनुसार आता अजितदादा पवार यांचा मोठा निर्णय झालेला आहे. 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. आता लाडक्या बहिणींना हे घेता येणार आहे. होय, आता तुम्हाला हे अजितदादांनी योजना आणलेली असून 30 ते 40 हजार रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत. होय, थेट खात्यात तुमच्या रक्कम येणार आहे. तुम्हाला आता लाडक्या बहिणींनो काही व्यवसाय काय सुरू करायचा असेल, ह्या 40 हजार रुपयाचं तुम्ही काही करू शकता. एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता. एक जोडधंदा जो काही शेतीसोबत तुम्हाला चालू करायचा असेल तो सुरू करू शकता. त्याकरिता अजितदादांनी नवीन योजना आणलेली असून आता 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य हे तुम्हाला मिळणार आहेत. अजितदादा हे तुम्हाला देणार आहेत. मात्र यासाठी एक काम करावं, 40 हजार रुपये तुम्ही मिळवा. आता लाडकीला जे आहे ते लाडकीला आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर निर्णय आहेच. आता ही एक खुशखबर म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांचं अर्थसहाय्य हे कर्ज आता सरकार देणार आहे. हे कर्ज घेऊन तुम्ही आता कोणत्याही प्रकारची जे आहे ते व्यवसाय सुरू करू शकता. छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता व त्यातून तुम्ही कमाई सुरू करू शकता. त्यासाठी आता राज्य सरकारकडून हे तुम्हाला कर्ज मिळणार असून आता ही चांगलीच दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर चला आता पुढील महत्त्वाची बातमी पाहूयात. ही बातमी तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. तर इकडे बघू शकता, पहिली यादी पैशाची आलेली असून आता लाडक्या बहिणींनो लक्ष द्या. इकडे बघा, पहिली यादी आलेली असून पैसे मिळणार आहेत. 61 लाख बहिणी ह्या आता पहिल्या यादीत नाव आलं तर त्यांना 1500 रुपये व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. काहींना पहिल्या यादीत नाव आल्यावर 3000 रुपये देखील आता मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारकडून आता जाहीर झालेलं आहे. तर इकडे बघू शकता, आता पहिल्या यादीत त्यासाठी नाव आणावं लागेल. दुसरी यादी एक आहे, त्यामध्ये 43 लाख बहिणींची नावं सरकार घेणार आहे. मात्र फक्त रक्कम 1500 मिळणार आहे. त्यासोबत गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाही, काही नाही, बाकी काहीच मिळणार नाहीये. त्यामुळे इकडे बघा, या पहिल्या यादीत नाव तुम्हाला आणायचं आहे. पहिल्या यादीत नाव आलं तर पैसे मिळणार. 61 लाख बहिणींचं नाव सरकार आता घेत चाललेलं आहे. आता 61
61 लाख बहिणीचे नाव पूर्ण होण्याआधी हे काम करून घ्या, अन्यथा तुमचं नाव येण्याऐवजी दुसऱ्यांचं नाव येईल. आता तुमचं नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहे. 61 लाख बहिणीची नावं घेत आहे. एवढे नाव घेतले की काहींना 3,000 त्यासोबत 1,500 व 830 रुपये गॅस सिलेंडरचा हप्ता ही मोठी रक्कम मिळणार आहे. व सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात हप्ता हा जमा केला जाईल. त्यामध्ये पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर कमी रक्कम मिळेल. त्यामुळे आता दुसऱ्या यादीत नाव सरकार घेईल, त्याच्या आधी हे काम करून ठेवा, जेणेकरून पहिल्या यादीत तुमचं नाव येईल. तर त्यासाठी कोणतं काम करायचं आहे इकडे लक्ष देऊन बघा, ते तुम्हाला लगेच सांगतो. पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरच लिंक करून ठेवायचा आहे. एवढं लिंक केलं तर काळजी नसावी, थेट तुमच्या बँक खात्यात आता रक्कम जमा होईल. तुमचं नाव देखील पहिल्या यादीत येईल व तुम्हाला चांगली रक्कम ही सरकारकडून मिळेल. अजून दुसरं काम काय करायचं ते देखील सांगतो. तर इकडे बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर केलेला आहे. दुसरं काम लगेच तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आता KYC देखील करायचे आहे. KYC नसेल तर चेक करा, असेल तर काळजी नसावी, KYC करायचे आहे. एवढं काम होताच तुमचं नाव पहिल्या यादीत होईल व तुम्हाला चांगली रक्कम सरकारच्या माध्यमातून मिळून जाईल. त्यामुळे चांगला दिलासा तुम्हाला मिळेल असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. ही एक दिलासा देणारीच बातमी आता आहे. तसेच आता लाडक्या बहिणींना 44,000 लाडक्या बहिणींना साड्यांचे वाटप सुरू झालेले आहे. यामध्ये कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत सांगतो. चांदवड, देवळा, दिंडोरी, आता इगतपुरी असेल, कळवण असेल, मालेगाव, नांदगाव, नाशिक, निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, येवलाच्या भागात देखील हे वाटप केले जाणार आहे. हे आता साडी वाटप सुरू झालेले असून प्रत्येक बहिणींना सरकारच्या माध्यमातून साडी वाटप हे केले जाणार आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण पुढील व्हिडिओत सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.